हिवाळा ऋतू, जानेवारी महिना आणि थंडीचे दिवस. मकर संक्रांत म्हटले की कानावर शब्द पडतात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज मी मकर संक्रांत स्पेशल तीळ लाडू रेसिपी शेअर करणार आहे. लाडू बनवण्यासाठीचे साहित्य: मिक्स तीळ 300 ग्रॅम, तुम्ही कुठलाही एक प्रकारचा तीळ घेऊ शकता. गूळ 300 ग्रॅम, शेंगदाणे 100 ग्रॅम, पाणी 25 ml, तूप 1 चमचा. आता आपण लाडू बनवण्याची रेसिपी बघूया. पण त्यापूर्वी हॅलो एव्हरीवन, मी तन्वीज किचन डायरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. 1 कप पांढरे तीळ वजनी 200 ग्रॅम घेतले आहेत. त्याचा कलर बदलू न देता मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. अर्धा कप वजनी 100 ग्रॅम काळे तीळ घेतले आहेत. तेही मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. एक कप शेंगदाणे वजनी 100 ग्रॅम मंद आचेवर भाजून घेऊन क्लीन करून घ्यायचे आहेत. एका रुमालामध्ये भाजलेले शेंगदाणे घ्यावेत. 4 ते 5 वेळा असे आपटावे. हीट करत राहावेत. शेंगदाण्याची सालं निघून येतात. त्यानंतर ते स्वच्छ करून घ्यावेत. येथे मी शेंगदाण्यांमध्ये 2 मोठे चमचे मिक्स तीळ टाकून जाडसर भरडून घेणार आहे. वजनी 300 ग्रॅम गूळ ठेचून घ्यायचा आहे. आता आपण पाक तयार करून घेऊया. हा पाक आपण गॅसवर न करता मायक्रोवेव्हमध्ये करणार आहोत. यासाठी मी मायक्रोवेव्ह सेफ बाउलमध्ये गूळ घेतले आहे. त्यामध्ये 25 ml पाणी घालून घेतले. मायक्रोवेव्हमध्ये मायक्रो मोडवर 5 ते 7 मिनिटांसाठी कुक करून घेऊया. 5 मिनिटांमध्ये आपला पाक तयार होतो. 5 मिनिटांनंतर बाउल बाहेर घेऊया. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून चांगले हलवून घेऊया. आता पाकामध्ये आपण मिक्स तीळ शेंगदाण्याची भरड घालून मिक्स करून घेऊया. आपल्या लाडवाचं सारण तयार झालं आहे. आपण लाडू वळून घेणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला एक टिप देणार आहे. हात भाजू नये यासाठी आपण एका आईस क्यूब टाकलेल्या पाण्यामध्ये हात बुडवून घेऊन त्याने लाडू वळून घ्यायचे. मग हात आपले भाजत नाहीत. अशा प्रकारे सर्व लाडू आपण वळून घेणार आहोत. आपल्याला तीळ लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तन्वीज किचन डायरीजला सबस्क्राईब करा. यातल्या थोड्या सारणाला मी स्क्वेअर टाईप शेप दिला आहे आणि त्याची चिक्की बनवण्यासाठी ते शंकरपाळ्याच्या कटरने कट करून घेणार आहे. आपले मऊसूत खुसखुशीत असे लाडू तयार झालेत. पटकन तुटतायत. चिक्की पण पटकन तुटते. अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग.